केंद्रा बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन. सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत केंद्रा बुद्रुक आणि डॉक्टर सुरेश रसुले, सार्थक ऑप्टिकल सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून सदर शिबिरामध्ये ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये लाभार्थ्यांना अल्पदरात चष्मे देण्यात आले असून याप्रसंगी 100 ते 150 लोकांनी आपले डोळे तपासून घेतले. मोफत बिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी लाभार्थ्यांना हिंगोली येथे पाठवण्यात आले आहे. आयोजक ग्रामपंचायत कार्यालय केंद्र बुद्रुक, सरपंच वंदना रामदास डांगे, ग्रामविकास अधिकारी सपकाळ साहेब, रामदास तुळशीराम डांगे, ग्रामपंचायत कर्मचारी अख्तर शेख, गजानन मोकाशे याप्रसंगी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंक्य, महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. मी ग्रामपंचायत अधिकारी केंद्राबू. आज दिनांक 19/1/2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय केंद्रा बुद्रुक व सार्थक ऑप्टिकल सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन हनुमान मंदिर येथे आयोजित केलं होतं. या अभियानाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मोफत डोळे तपासणी केलेली आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं तसेच सार्थक ऑप्टिकलच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आज दिनांक 19/1/2026 मुख्यमंत्री पंचायत राज ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत डोळे तपासणी शिबिर ठेवले आहे. तर यात जवळपास 150 ते 200 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि शिबिर यशस्वी केले आहे. मी सार्थक ऑप्टिकल सेनगाव इथून आज केंद्रा बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये जवळपास 150 ते 200 ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला आहे आणि मोफत तपासणी करून घेतलेली आहे. तरी या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब सपकाळ साहेब यांनी तसेच सरपंच साहेब यांच्या सहकार्यामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धन्यवाद. तसेच या शिबिरामध्ये 150 ते पावणे 200 लोकांची डोळे तपासणी झाली आहे आणि या शिबिरामध्ये जे ऑपरेशनचे रुग्ण निघलेले आहेत त्यांना अल्पदरामध्ये आपण मोतीबिंदू ऑपरेशन करून आणून देणार आहेत. तसेच काही रुग्णांना चष्म्याची सुद्धा गरज भासलेली आहे. त्या रुग्णांना अल्पदरामध्ये चष्मे उपलब्ध करून 1-2 दिवसात होणार आहेत आणि बऱ्यापैकी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.